हाय स्टुडंट्स, बघितलं असेल व्हिडिओ सिक्वेन्स सिरीज. याच्यामधल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजल्या पण असतील. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघायचे. तुम्ही सॉल्व पण केला असेल कारण तुम्ही ॲक्च्युअल हुशार आहात आणि मी ज्यावेळी लेक्चर्स घेतलेत मला माहिती आहे तुम्ही त्या पद्धतीने पुढे पळत राहता आणि सॉल्व करता, म्हणून तो PDF तुम्हाला पाठवला होता. आता आपण त्याच्यातले एक्झाम्पल्स काही घेऊ म्हणजे तुम्हाला आयडिया पण येईल आणखीन बऱ्याच जणांना. तर त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे, if for a sequence what is given, Sn is given here 2n square plus 5n, then find Tn असं म्हटलं आहे. find Tn तुम्हाला दिलेलं आहे 5n minus 3, 5n plus 3, C 4n minus 3 and D 4n plus 3. But we have to know here first Tn when Sn is given, Sn minus Sn minus 1. Already Sn is given here 2n square plus 5n. Now we have to find Sn minus 1. 2 into bracket n minus 1 whole bracket square plus 5 into n minus 1. See, 2 into n square minus twice n plus 1 plus 5n minus 5. 2n square minus 4n plus 2 plus 5n minus 5. What will happen to this? 2n square minus 4n plus 5n, that is plus n, minus 5 plus 2, that is minus 3. Therefore Tn is equal to Sn minus Sn minus 1. Here 2n square plus 5n minus देत राहायचं याला, minus 2n square minus n plus 3, 2n square minus 2n square get cancel, 5n minus n, that is 4n, 4n plus 3 is the answer. म्हणजे तुमचा आन्सर डी असेल. क्लिअर, समजलं? त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे तुमचा, सेकंड त्याच पद्धतीचा आहे, तो सॉल्व करा. थर्ड नंबरचा आपण घेऊ. द एंड टर्म, यू हॅव टू फाइंड आउट द एंड टर्म ऑफ व्हॉट इन AP दिलाय तुम्हाला 4, 9, 14, 19 इज. आता आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे. 4n minus 1 आहे का 5n plus 1 आहे, 5n minus 9 आहे का 5n plus 9 आहे, फाइंड आउट करायचं आहे. एंड टर्म, वी नो दॅट Tn is equal to A plus n minus 1 into D. What is A here? A is equal to 4. तिथं आपल्याला काही अवॉर्ड दिला नाही आहे, पण A is equal to 4. डिफरन्स यू हॅव टू कॅल्क्युलेट इन युअर माइंड फर्स्ट. 9 minus 4, that is 5. चेक करू शकता. n minus 1 into इथं 5 येणार, म्हणजे 4 plus 5n minus 5. Is that clear? 4 minus 5, that is minus 1. 5n minus 1 is the final answer. 5n minus 1 is the final answer. त्याच पद्धतीचे पुढचे एक्झाम्पल्स आहेत, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. Tn AP दिलेला आहे. आता बघा, फॉर AP, तिसरा फॉर AP, if S16 is equal to 784, correct? A is equal to 4 given and find out D is equal to असा विचारला आहे. Now we know that Sn is equal to n by 2 bracket twice A plus n minus 1 into D. आता बघा n किती आहे, n किती आहे काढायला लागणार आहे ना. Sn is given, S16 is given, means n is equal to 16 here. 16 by 2 in bracket 2 into A 4 plus n is nothing but 16 minus 1. What about D? You have to find out, correct? S16 is given 784, which is equal to 8 in bracket 2 8 is 16. 8 plus 16 minus 15 D. Now you have to divide that 8 to this 784. 784 over 8 is equal to 8 plus 15 D. 8 9s are 72, 72, 6 remaining 8 is 64, 98 आणि हा 8 इकडे आला की मायनस 15D. therefore 15D is equal to what? 90. 15D is equal to 90. therefore D is equal to 15 6 are 90. बरोबर आहे. A दिलाय -6, B दिलाय 6, -90 आणि D 90 दिलाय, म्हणजे B हे करेक्ट आन्सर आहे तुमचं. करेक्ट.
तुमच्याकडे आहे PDF, तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीने आपल्याला करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण घेत राहू पुढे पुढे. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल्स आपल्याला बघायचं आहे 10th नंबरचं. 7 नंबर आता झालं. 10th नंबर, द सम ऑफ 3 + 8 + 13 + 18 प्लस अप टू डॉट डॉट n टर्म्स असं विचारलं आहे. द सम ऑफ मीन्स SN विचारलं आहे तुम्हाला. हिअर A = 3, A = 3 and D = what? 5 आहे. SN n/2 in bracket twice A plus n minus 1 into again D. SN = तुम्हाला आन्सर्स मध्ये काय दिलंय बघा, n into 5n minus 1/2. B आहे n into 5n plus 1/2. C आहे n into 5n minus 11/2 आणि D आहे plus 11/2. Now n/2 2 into 3 plus n minus 1 into 5. SN = n/2 in bracket 6 plus 5n minus 5. n/2 in bracket 6 minus 5 1, 5n plus 1 divided by 2. n into 5n plus 1, n into 5n plus 1/2 is the final answer. तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले माहित असतील तर डेफिनेटली वी कॅन फाइंड आउट डिरेक्ट आन्सर्स. करेक्ट, समजतंय? नेक्स्ट बघूयात आपण. त्याच्यानंतर आपण 11 नंबर सेम आहे. यू हॅव टू फाइंड आउट TN. Here we have to find out the n, find the value of n if 50 plus 46 plus 42 plus 30s plus up to n terms असं सांगितलं आहे. आणि which is equal to 36 आहे, which is equal to 336 is म्हणजे तुम्हाला n फाइंड आउट करायचा आहे. तुम्हाला 12 14 10 16 A B C दिलाय 8 18 आणि D दिलाय 6 20. आता तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे, बरोबर? Here A is equal to 50, D is equal to what? 46 minus 50, that is -4. C सगळ्यात महत्त्वाचं आहे. 50 वजा 46 नाही करायचा. 50 minus 46 नाही करायचा. 46 minus 50, that is -4. 42 minus 46 -4. ॲक्च्युअल दिलाय. हां, इफ these are in AP असं म्हटलेलं असतं तर कंपल्सरी डिफरन्स इज कॉमन ऑर सेम. विसरू नका. आणि मग तुम्हाला सगळ्यात शेवटी SN दिलाय 336 दिलाय. फॉर्म्युला फॉर दॅट SN is equal to n/2 twice A plus n minus 1 into D. SN 336 is equal to n/2. You have to find out n. 2 into A is nothing but 50 plus n minus 1 into -4 बरं का D. 2 इकडे पार्सल करा, काय होतो बघा 336 चा 672, 6 to the 12, 3 to the 6 plus 7 आला 622 n in bracket 100 plus into minus again -4n, minus getting +4, 104 is that 104 minus 4n. Now see काय होईल बरं इकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होईल. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झाल्यानंतर क्वाड्रॅटिक म्हटले की 2 रूट्स आले, बरोबर? देयर आर सोल्युशन फॉर दॅट. क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 2. आता n च्या व्हॅल्यूज तुम्हाला इथे 2 दिलेच ऑलरेडी. आता बघा तुम्ही काय करायचं मग इकडे 104n minus 4n² आणि हा 672 आहे, इथं घ्यायचा 4n² याला इकडे ट्रान्सफर केला -104n plus 672 equal to 0. You can take a common 4 here, n² minus 4 2s are 8, 4 2s are 8 है ना, 4 6 are बरोबर आहे का, 26 4s are 104 ना, and plus 4 1s are 4 6s are 4 8s are 0. आता काय you have to know 166 68 14 into 12, 14 2s are 28, 14 1s are 1 plus 2 16, that is 168. Both are minus. Why? Because last term is positive and middle term is negative. मग तुम्ही 10वीला शिकला आहे फॅक्टरायझेशन मध्ये दोघे जण बोथ मायनस पाहिजेत. मग n minus 14
n minus 12 equal to 0. Therefore, we know that n is equal to 14 and n is equal to 12. Is there answer 12 and 14? Yeah. The first one is the 12 and 14. Clear? Now you have to find out the second one. See which one is the second here. Now the 15th one, for AP, if T3 is equal to 17, what is given? T3. For AP, T3 is equal to 17 and S14, that is equal to 203. Clear? Then you have to find out S16. What is S16? The answers are given: 712 minus 712, 356 minus 356. You know that Sn is nothing but n by 2 in bracket twice a plus n minus 1 into d. What about n? 16. Yeah, 16 by 2 in bracket twice a. What do you have to find out here? S16, correct? T3 and T7. Twice a plus n minus 1 into d. Here S16 is equal to 8 in bracket twice a plus n minus 1 into d. Now from the given you can find out a and d, and after that you have to substitute that in S16. Yeah, correct. Then T3 is nothing but a plus twice d. You have to know this. This means 17 is equal to a plus twice d and S14 is equal to 203. That means S14 is a plus 13d is equal to 203. A plus 2d is equal to 17. A plus 13d is equal to 203. Now subtracting this, we have both get cancelled. Minus 12d is equal to minus 203 मधून 17 minus करा 6 8 186. d is equal to minus minus get cancel. 12 1 the 12, remaining 6. Something is going wrong here. See, T1 is equal to a, T2 is equal to a plus d, T3 is equal to a plus 2d, a plus 2d is equal to 17, T3 is equal to 17. Clear? T7 is equal to 37. Sorry, I took the next questions. T3, D3 and T7 is given. T3 and T7 is given. Sorry, T3 17 and T7 is 37. T7 is 37. Sorry. Now you have to find out S16 is correct one, but you have to put here as T7 is equal to 37. 7 means 6d है ना, correct? साडी बरोबर आहे का? 6d मध्ये बघा मराठीमध्ये 6d 37. Then here this will be minus 4d minus 20. 4d is equal to 20, therefore d is equal to 4, correct? D is equal to 4 5 the 20. If d is equal to 5, then substitute this in equation first. Then this will be a plus 2d is equal to 17, a plus 2 into 5 is equal to 17, a plus 10 is equal to 17, therefore a is equal to 7. Now substituting these values here in this 16, then you will find out the exact answer into 7 plus n 16 minus 1 into d is 5, 8 in bracket 14 plus 15 5 is 75. Now see 9 8 9 is the 72, 8 is the 64 plus 7 71, that is 712. First A is the answer. Then now see number 18 ना 17 15 आपला झाला तर 17 वाला बघा
द नंबर इन AP सच दॅट देअर सम इज 24 अँड द सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज 200 आर. अशा एक्झाम्पल्समध्ये मला असं नाही वाटत की ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या जेणेकरून तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये कसे मार्क्स देतात तसे आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत. नो डाऊट की आपल्याला इकडे फक्त CETचं आहे आणि याच्यामधले आन्सर्सनुसार आपल्याला म्हणजे MCQ मध्ये जे तुम्हाला दिलेले ऑप्शन्स असतात ऑप्शन्सनुसार तुम्हाला आन्सरसुद्धा फाइंड आउट करता आले पाहिजेत. क्वेश्चनवरूनच आपल्याला आन्सर देता आलं पाहिजे. 3 नंबर्स इन AP सच दॅट सम इज 24. बघा सांगितलंय सम इज 24 and the sum of their squares is 200. Sum of their squares. आता आपण ऑप्शन्स पहिल्यांदा बघूयात. 1 7 16 और 16 7 1 असेल. -1 -7 -16 और -16 -7 -1 6 8 10 और 10 8 6 -6 -8 -10 और -10 -8 -6. पहिला आपण चेक तरी करू म्हणजे याच्यामध्ये खरोखरच का बाबा ते सॅटिस्फाय करतं का असं कंडिशन. सम इज इक्वल टू 24 पॉझिटिव्ह आहे बरं का. सम इज इक्वल टू 24 मग 1 + 7 8 8 + 16 24 करेक्ट आहे म्हणजे हा पण सेमच असणार आहे. स्क्वेअर्स ऑफ देम इज इक्वल टू 200 बघायचं आपल्याला. 1चा स्क्वेअर 1 + 7चा 49 इथं 50 झाला 50 म्हणजे 150 आला पाहिजे. 16चा 256 आहे. डेफिनेटली इट एक्सीड्स दॅट 200 आहे ना म्हणून काय झाला हा बिलकुल येत नाही ऑप्शन. नाव सी हिअर दिस विल बी -24 मीन्स हा पण नाही गेला. आता 6 + 8 14 + 10 24 कंपल्सरी हा क्लिअर होतं. 6चा स्क्वेअर 36 आहे 8चा स्क्वेअर 64 आहे प्लस 10चा स्क्वेअर 100 आहे. सी 36 + 64 is nothing but 100 100 + 100 that is 200. The sum of the squares is 200. That means you have to find out by using the options. You can find out the direct answer which are the satisfying the given question. Okay, दिलेला क्वेश्चन सॅटिस्फाय करतायत हे म्हणजे C is the perfect answer. करेक्ट आलं लक्षात. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. उगीच 3 आपण दिलं ना पहिल्या व्हिडिओमध्ये the 3 consecutive terms in AP are आहे ना A - D A + D असं यूज नाही करायचं कारण आपल्याला मग ते लेंथी होतं. त्याच्यापेक्षा आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लवकर आन्सर काढता येतं. आणि नंतर एक आहे 18 नंबरचा द 4 नंबर्स इन AP सच दॅट द सम ऑफ फर्स्ट अँड लास्ट नंबर इज 8 सांगितलं आहे बरोबर. अँड द प्रोडक्ट ऑफ द सेकंड अँड थर्ड प्रोडक्ट आहे बरं का. प्रोडक्ट ऑफ द सेकंड अँड थर्ड इज 12 दिला आहे. बघू आपण -2 2 -6 10 और 10 -6 2 -2 2 -2 बी है -2 6 10 और 10 6 -2 -2 -2 -2 -6 10 और 10 -6 -2 -2 -2 2 6 10 6 10 और ओनली 10 6 2 आणि -2. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय आहे तो AP आहे ना. AP मधले आपल्याला 4 नंबर्स पाहिजेत आणि सम बघायचं फर्स्ट अँड लास्टची येते तिला. -2 + 10 8 -2 + 10 8 -2 + -6 -18 सगळ्यांमध्ये सेम येतोय. क्लिअर आहे. हे सगळे पहिले आले. आता सेकंड आणि थर्डचा 12 येतोय. हा 8 नाही इथंच गेला. हा 8 नाही इकडेच गेला. हा 12 येतोय +12 येतोय. करेक्ट आहे का. आणि हा पण 12 येतोय. आता ह्या दोघांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता बघा यू हॅव टू चेकआउट फर्स्ट. काय चेकआउट करायचं आहे की तुम्हाला या दोघांचं मल्टिप्लिकेशन 12 आलं 8 पण यायला लागला आहे पण ते खरोखरच AP मध्ये आहेत का चेक करायचं आहे. -2 -2 -+2 0 यायला लागला आणि -6 +2 -4 यायला लागला. डिफरन्स कॉमन नाही आहे म्हणजे हा पण गेला. सी हिअर बघूयात आपण 2 -+2 दॅट इज 4 6 -2 + 4च यायला लागला आहे. 10 - 6 4च यायला लागला आहे. डेफिनेटली D इज युअर करेक्ट आन्सर. म्हणजे विच वन इज सॅटिस्फाईड द गिवन कंडिशन्स दॅट इज द करेक्ट आन्सर. तो तुम्हाला ऑप्शनमधून चेक करायचा आहे. समजतोय. पुन्हा सांगतोय त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर्स घ्यायची गरज नाही आहे.
ए मायनस 3D, ए मायनस डी, ए प्लस डी, ए प्लस 3D, नेव्हर. अशा पद्धतीने अजिबात करू नका, नाहीतर प्रॉब्लेम्स होतील, आपल्याला वेळ बराच जातोय. ठीक आहे. आता त्याच्यानंतर 19 नंबर बघा. द सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 200 विच आर डिव्हिजिबल बाय 5 असं सांगितलं. विच आर डिव्हिजिबल बाय 5. लक्षात येते सगळ्यांच्या. आता बघा इथं द सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स, सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स इज 1 to 200 मध्ये विच आर डिव्हिजिबल बाय 5. डिव्हिजिबल बाय 5 खूप इम्पॉर्टंट आहे. डिव्हिजिबल बाय 5. आणि अशा सगळ्या डिव्हिजिबल बाय 5 फ्रॉम 1 to 200 मधले आपल्या सगळ्यांचे काय करायचे, सम बघायचे आहे. म्हणजे आता डिव्हिजिबल बाय 5 म्हटलं तर पहिला कोण येणार 5, त्याच्यानंतर 10, 15 असा करत 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 1 to 200 सांगितलं. म्हणजे 200 पण येणार ना याच्यामध्ये. म्हणजे इथं T1 कोण आहे तुमचा 5 आहे, Tn कोण आहे तुमचा 200. बरोबर आहे का. द सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 200 सांगितलं. 5 भाग जाणारा कोण आहे, 0 आणि 5 असला पाहिजे शेवटी. म्हणजे इथं 200 पण आहे. आणि तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे Sn इज इक्वल टू काय आहे, n/2 2a plus n minus 1 into d. आणि दुसरा अजून एक आहे T1 plus Tn. If you know T1 and Tn, first term and last term, then you have to use this one. But you have to find out n. किती त्याच्यामध्ये अशा टर्म्स आहेत ह्या फायनली डिव्हिजिबल असणाऱ्या. You have to find out first that Tn is equal to a plus n minus 1 into d. Tn तुम्हाला माहिती आहे 200 आहे, a 5 आहे, 5 plus n minus 1 into d. What about d? 5 असणार आहे, कारण डिफरन्स इज 5. फायनल डिव्हिजिबल असणारे सगळे तसेच असणार आहेत. मग 200 minus 5, what will happen to this? Otherwise you can write down here 5 plus 5n minus 5. See, both get cancelled. 200 is equal to 5 and n is equal to 5 4s are 20, means 40 numbers are there which are divisible by 5 in between not from 1 to 200. Now see, so here Sn, that is S40, आपल्याला S40 बघायचं कारण 40 टर्म्स are there. 40/2 आपल्याला त्यांनी समच विचारली आहे. तर T1 आहे तुमचा 5 plus 200, इथं 20 होईल आणि हा 205 होईल. दॅट मीन्स 20. आता हा काय होणार आहे, 2 ने मल्टिप्लाय केला तर 410 होईल आणि वरती 0 होईल. 4100. सी मायनस 4100 मायनस 2050 4100 and 2050 असा आन्सर्स आहे. त्याच्यामधला सी हा ऑप्शन करेक्ट आहे. क्लिअर. आता त्याच्यानंतर आपण बघूयात 21 नंबरवाला. द सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स ऑफ द सिक्वेन्स इज, सम ऑफ द फर्स्ट टर्म्स of the sequence is 5 in bracket 3 raised to n minus 1. then it is, तो AP आहे, GP आहे, HP आहे का AGP आहे असे विचारलं. आपण काल बघितला अरिथमॅटिक प्रोग्रेशन, ज्योमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन आणि कुठला अरिथमॅटिको ज्योमेट्रिक प्रोग्रेशन. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, त्या दिलेल्या कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स कॉमन आहे का रेशो कॉमन आहे हे बघावं लागेल. मग कन्सिडर T1 इज इक्वल टू 5 in 3 raised to 1 minus 1, 5 into 2 that is equal to 10. T2 is equal to 5 into 3 raised to 2 minus 1, 5 into 9 minus 1 8 that is equal to 40. T3 is equal to 5 into 3 raised to 3 minus 1, 5 into 27 minus 1 26, 130. आता बघा हा आला म्हणजे आपल्याला काय दिलंय, Sn दिलाय, सॉरी इथे S1 आला, S2 आला आणि S3 आला. आता आपल्याला काय करायचं आहे, S1 इज इक्वल टू T1, यू हॅव टू नो दिस. आता T2 इज इक्वल टू, T1 इज इक्वल टू S1 म्हणा जे तुमच्या लक्षात येईल. T2 is equal to S2 minus S1 and T3 is equal to S3 minus S2. Now what about S1? S1 is nothing but 10. What about S2? S2 40 minus 10, that is 30. And what about T3? S3 130 minus 40, that is equal to 90. आता बघा 30 minus
10 20 येईल, 90 मायनससाठी 60 येईल, म्हणजे तो ए पी बिलकुल नाही आहे. 30/10 विच इज इक्वल टू 3 अँड 90/30 विच इज इक्वल टू इन 3. दॅट मीन्स दिस इज लाईज इन जी पी. करेक्ट. म्हणजे हा जो एस एन दिला आहे तो जी पीचा आहे हे सिद्ध होतं इथं. अशा पद्धतीनं मग पुढे जाऊ आता आपण. सेम क्वेश्चन्स आहे 24.25 मध्ये बघा. जी पी गिवन दॅट जी पी 3 15 75 375 फाइंड आउट टी एन इज इक्वल टू असं विचारलं आहे. यू नो दॅट जी पी मधला टी एन कोण आहे? टी एन इज इक्वल टू ए इंटू आर रेज टू n-1. हिअर ए इज इक्वल टू 3, आर इज इक्वल टू 5. तुम्ही जर बघितलात तर ए काय आहे 3, आर आहे 5, 5 रेज टू n-1. दिस इज युअर फायनल आन्सर. आणि त्याच्यामध्ये तुमचा आन्सर येतो 3 इंटू 5 रेज टू n-1. 3 इंटू 5 रेज टू n-1. दॅट इज बी करेक्ट आन्सर. ओके. त्याच्यानंतर आपण जाऊ. सेम क्वेश्चन्स आहे. टी एन फाइंड आउट करायचा जी पी मधला. आता येतो आपण 34 नंबरच्या क्वेश्चनवरती बघा. एन इन ए जी पी इफ थर्ड टर्म इज 63, इफ थर्ड टर्म इज 63 असं म्हटलं आहे. In GP third term is 63. T3 is equal to 63 which is equal to AR square. And the sixth term T6 is equal to 1701. 1701 that is AR raised to 5. And you have to find out the nth term. Okay, nth term find out करायचे. T6 upon T3 which is equal to upon 63 is equal to AR raised to 5 upon AR square. हे कॅन्सल झाला. AR क्यूब येईल म्हणजे R क्यूब इज इक्वल टू 63 आणि 1701. म्हणजे आता तुम्ही जर का 9 ने केला R is equal to 3. $189. 7 2s are 14, remaining 4. 7 7 are 49. म्हणजे आला 27. 27 is the cube of 3 म्हणजे R is equal to 3 आला. nth टर्म करायचे संपलं. तर इकडे A फाइंड आउट करायचं आहे. आता R तुम्हाला मिळाला म्हणजे 63 is equal to AR square असेल. 63 is equal to A into R square means 9. 3चा स्क्वेअर 9. बरोबर आहे का? मग A is equal to काय मिळेल 7 मिळेल. मग इथं Tn is equal to A into R raised to n-1 असतो. A is nothing but 7, R आहे 3 raised to n-1. आता तुमच्याकडे आहे PDF, त्याच्यामध्ये लक्षात येईल किती त्याचा आन्सर कोणता ऑप्शन देतोय. 7 into 3 raised to n-1 फर्स्ट वन Aच आहे तुमच्या याच्यामध्ये. बरोबर आहे. इफ फॉर ए सिक्वेन्स Tn is equal to सी दिला काय बघा Tn is equal to 2 raised to n-2 upon 5 raised to n-3. Then its first term and the common ratio respectively are. First term and common ratio. For a sequence, then the first term and the common ratio respectively are. आपल्याला फर्स्ट टर्म आणि ते काढायचं. मग आता इथं काय करायचं आपल्याला Tn+1 काढून घ्यावं लागेल. Tn+1 मग 2 raised to n+1 minus 2 upon 5 raised to n+1 minus 3 which is equal to 2 raised to n-1 upon 5 raised to n-2. आता रेशो R इज इक्वल टू कोण असतो Tn+1 अपॉन Tn. करेक्ट आहे ना? पुढचा डिवाइडेड बाय मागचा. मग आता हा Tn+1 2 raised to n-1 अपॉन 5 raised to n-2 होल डिवाइड बाय कोण आहे 2 raised to n-2 अपॉन 5 raised to n-3. 2 raised to n-1 अपॉन 5 raised to n-2 इंटू होईल बघा का कसं होणार आहे 5 raised to n-3 अपॉन 5 raised to n-2. इज दॅट क्लिअर? हा वरती जाणार आणि हा खालती येणार. म्हणजे आता सॉरी
2 raised to n minus 2. आता 2 raised to n minus 1 minus n plus 2 divided by 5 raised to n minus 3 minus n plus 2. काय होईल इकडे n गेट कॅन्सल minus 1 plus 2 2 raised to 1 आणि 5 raised to minus 3 plus 1 5 raised to minus 1. क्लियर. आता म्हणजे इकडे येईल तो r इज इक्वल टू 5 raised to 1 म्हणजे 2 into 5 that is equal to 25 होईल. बरोबर. Something is going wrong here. n minus 2 n minus 1 minus 1 n minus 2 n plus 1 10 plus 1 2 raised to n minus 1 n minus 2 2 raised to n minus 2 5 raised to n minus 3 2 raised to n minus 2 n minus 5 n minus 3 आहे. 2 n minus 3 करेक्ट आहे. मग हा टेसी ग्रुपमध्ये डिवाइडेड बाय हा गेल्यानंतर हा वरती जातो हा खालती येतो प्लस 2. करेक्ट. हा 5 raised to n minus 3 सी 5 raised to n minus 3 minus n plus 2 आणि हा 2 खाली येणार 2 raised to n minus 2 minus n plus 1. करेक्ट ना. म्हणजेच काय येणार इकडे रब केला तर 5 raised to n गेट कॅन्सल minus 3 plus minus 1 आला आणि 2 raised to minus 1 हा वरती ना प्लस 2 झाला आणि खालती ना 5. 2/5 इज द रेशो. करेक्ट. 2/5 इज द रेशो. मग आपल्याला फर्स्ट टर्म काढायची. Tn इज इक्वल टू 2 raised to n minus 2 upon 5 raised to n minus 3 2 raised to 1 minus 2 upon 5 raised to 1 minus 3 which is equal to 2 raised to minus 1 upon 5 raised to minus 2 which is equal to 25/2. See the answers 2/5 and 25/2 कुठे आहे. 2/5 and 25/2. First one, the first answer is the correct answer. क्लिअर. इथपर्यंत समजलं तुम्हाला. तर आपण इथं थांबूया आणि याच्या पुढचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून. ठीक आहे.